केंद्र भाजप व राज्यातील तिघाडी सरकारच्या नियतीमध्ये खोट असल्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना कोणतीही मदत केली नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा केली नाही असे म्हणत शुक्रवारी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना अभिमान मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना अभिमान मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. केंद्रातील सरकारने शेतकऱ्यांच्या अपेक्षेला पाणी पुसली आहेत असे म्हणत शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. आज प्रदेश काँग्रेसच्या वतीने जे आंदोलन झालंय हे आंदोलन खासदार प्रणित यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे आणि आम्हाला अपेक्षित होतं राज्याचं जे बजेट आहे, केंद्राचं जे बजेट आहे, शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी जी कर्जमाफी मिळायला पाहिजे अशी अपेक्षा होती. शेतकऱ्यांच्या वीज बिल माफ होईल अशी अपेक्षा होती. तेलंगणाच्या धर्तीवर तिथं तेलंगणा राज्याने पूर्ण शेतकऱ्याला कर्ज माफ केलं आहे. ही खऱ्या अर्थानं ह्या राज्य आणि केंद्राकडनं अपेक्षा होती. ती अपेक्षा शेतकऱ्याच्या हातामध्ये भोपळा मिळाला आहे. त्यामुळे हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रावर होत असताना आज सोलापूर शहरात जिल्ह्याच्या वतीनं व शहराच्या वतीनं तमाम काँग्रेस प्रेमीच्या व्यक्तीच्या वतीनं हे आंदोलन घेतलेलं आहे.